बॉल वरती मात्र एक धाव पाहायला मिळते. अभय चौधरी गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल फक्त दिशा दिले. पॉइंटच्या दिशेने शतवशी आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि एक धाव घेतले. 2 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 2. अक्षय स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही. पुढचा बॉल राईट मोर द विकेटने. पुढचा बॉल बिरकावून दिलाय कव्हरच्या डोक्यावरून. चेंडूला पाठवले सीमारेषा पार. हा येतोय अक्षयच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 8. अभय चौधरीवरती मात्र आक्रमक पाहायला मिळतोय. षटकार दाखवलाय मैदानाच्या मध्ये अक्षयने. आगली पेशकश आणि सामना करेल अक्षय. हा बॉल गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. पश्चिमी गोलंदाजी पूर्णपणे. अभय चौधरी जर विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते आणि फसवा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या धावफलकावरती 8. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. हा चेंडू बॅटची कडा. झेलची संधी होती. झेल ड्रॉप त्या ठिकाणी आणि डॉट बॉल. शेवटचा बॉल लास्ट टू गो. सामना करेल अक्षय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. शांत क्रिकेट. 5 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा बॉल बॅटची कडा होती त्या ठिकाणी आणि डॉट बॉलची सांगता. शेवट मात्र गोड केलाय अभय चौधरी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. 1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. जोबिली संघातील यंगस्टार गोलंदाज ज्याची ओळख आहे अभय चौधरी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. प्रेम मागच्या मॅच मध्ये ज्याने चांगली फलंदाजी केले. 50+ धावा बनवल्या. तोच प्रेम मात्र दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी घेऊन आलाय. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. फलंदाजी मध्ये सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळाली प्रेमाची आणि गोलंदाजी मध्ये सुद्धा चांगली कामगिरी. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. पुढचा बॉल राज. पुढचा बॉल आडव्या बॅटने बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि सलगचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय प्रेम धुळेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 2 बॉल फेकलेत आणि एकही धाव खर्च केली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. आगली पेशकश. पुन्हा एकदा सामना करेल राज.
पुन्हा एकदा चपाट शॉट पाहायला मिळतो त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चुकी करणार नाहीत. एका टप्प्यावरती चेंडूला उचललाय, फेकलाय, तोपर्यंत एकदा कंप्लीट केले मैदानाच्या मध्ये. संचक धुले होते त्या ठिकाणी. सध्याच्या घडीला जिम वरती त्यांचं अत्यंत प्रेम. ते संचित धुळे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉंग ऑफला पाठवले चेंडूला, बाबू होते त्या ठिकाणी. धावचीची संधी आणि थ्रो अचूक पाहायला मिळतो त्या ठिकाणी. चुकीचा थ्रो पाहायला मिळतो. चुकीचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 11. जर थ्रो चांगला फेकला असता बाबू याने तर कदाचित फलंदाज बाद असता, पण थोडासा चुकीचा थ्रो फेकलाय आणि जीवदान मिळालंय फलंदाज राजाला. पुन्हा एकदा बिग हिट, फुलटा चेंडू होता. प्रेमवरती आक्रमक पाहायला मिळतं. पाठवून दिले चेंडूला काउ कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 17. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं त्या ठिकाणी. फक्त दिशा दिले चेंडूला, पाठवून दिले चेंडूला फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. पहिले चेंडू होती षटकार आणि दुसरे चेंडू होती चौकार. आणि धावसंख्या धावफलकावरती 21. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 21. प्रेम धुळेचा जर विचार केला तर पहिले 4 चेंडू मात्र चांगले फेकले. त्याच्यानंतर 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. अक्षय होते फलंदाज. आता स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही राज आणि गोलंदाजी मार्कवरती रोहित. 21 धावसंख्या धावफलकावरती. यंदाच्या हंगामामध्ये रोहित मात्र भन्नाट फॉर्मला पाहायला मिळतोय. तोच गोलंदाज आलाय. हा चेंडू आनंद कार्पेटने चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत विवेक गायकवाड. थोडेसे फंबल झाले तोपर्यंत बघता बघता 3 धावा कंप्लीट केले मैदानाच्या मध्ये. रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग पाहायला मिळते. तीन धावा खर्च केले त्या चेंडूवरती पहिल्याच बॉलवरती. नवीन फलंदाज किरण पवार मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल खोदून काढलाय. थडमेंच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत पण त्याला बीट करून चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 28. अक्षयचा जर विचार केला तर 9 चेंडू आणि 23 धावसंख्येवरती खेळतोय. चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पुढचा बॉल सामना करेल अक्षय. हा बॉल जसा बॅटीवरती आलाय तसा पाठवून दिला सीमारेषा पार. हा येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 34. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने. कुठल्याही क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी.
चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. दोन चेंडूवरती दोन मोठे फटके पाहायला मिळतात अक्षयच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार लगेच चौकार. धावसंख्या धावफलकावरती 38. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील लास्ट बो. करण धुळे काहीतरी कानमंत्र देत असताना करण धुळे आणि विवेक गायकवाड. बॉल लास्ट टू गो. चार बॉल झालेत. शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील. हा बॉल फक्त दिशा दिले. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. हा येतोय षटकार. अक्षय मात्र चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 12 चेंडू आणि 39 धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने सीमारेषा पार षटकार. सलगच्या दोन चेंडूवरती दोन षटकार पाहायला मिळाले अक्षयच्या बॅटमधून. आणि धावसंख्या धावफलकावरती 50. अक्षयचा जर विचार केला तर 13 बॉल आणि 45 धावसंख्येवरती खेळतोय. स्किप झालाय. आणि तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्यात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 52. पुढचा बॉल बॅटची कडा. चेंडू चालला थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले. कुठेतरी सुधीर धुले यांची मैदानामध्ये खूपच कमी वाजते रक्षणामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 53. दोन बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल. सामना करेल अक्षय. हा चेंडू बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. चौकारानंतर आलेला कमबॅक पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता. अगली पेशकश.
पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि डॉट बॉलची सांगता. जे पाहायला मिळते अभय चौधरी यांची पूर्णपणे थांबून ठेवलंय फलंदाजाला. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 53. हा बॉल बॅटची कडा थडम्यांच्या दिशेने चेंडू चाललाय. शत्रशी आहेत त्या ठिकाणी. करण धुळे कुठली चूक करणार नाहीत तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 54. शेवटचा बॉल शिल्लक असेल, लास्ट गो आणि सामना करेल किरण पवार. टेनिस विश्वातील एक विस्फोटक फलंदाज ज्याच्या नावाची ओळख आहे तोच किरण पवार मात्र ऑन स्ट्राईक. लास्ट गो. हा चेंडू बिग हिट केलाय. नावाची ओळख दाखवून देत असताना चेंडूला पाठवलाय कॉ कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या धावफलकावरती 60. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 60. शेवटचा षटक घेऊन आलाय करण धुळे. पहिलाच बॉल अक्षयसाठी. पहिलाच बॉल बिग हिट. मिस टायमिंग स्ट्रोक. बाबू क्षेत्ररक्षक कुठली चूक करणार नाहीत. पुढचा बॉल. मैदानामध्ये दाखल झालाय रोहित केदारी. पहिला चेंडू मात्र करण धुळेने चांगला फेकलाय. विकेटचं पतन पाहायला मिळालं. करण धुळेचा जर विचार केला तर बदलापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याच्या नावाची ओळख आहे तोच करण धुळे मात्र बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. पुढचा बॉल. पुढचा बॉल बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या आवकेच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धाव संख्या धावफलकावरती 64. पुढचा बॉल. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रेम धुळे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि एक धाव. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरची 65. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील आणि स्ट्राईक वरती किरण पवार. किरण पवार नावाची ओळख करून देत असताना पवार की पॉवर. चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पार. हा येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 71.
किरण पवार मात्र 4 चेंडू आणि 15 धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. हा बॉल बिग हिट केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज गॅदर करतील चेंडूला पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आणि बघता बघता मात्र 2 धावा कंप्लीट केलं मैदानाच्या मध्ये. चुकीचा थ्रो पाहायला मिळतोय. आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या मध्ये. आणि फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. शेवटचा बॉल शिल्लक असेल. लास्ट टू गो. धावसंख्या धावफलकावरती 73. शेवटचा बॉल गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि नो बॉल. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू असल्यामुळे नो बॉलची सांगता पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर फक्त दिशा दिली चेंडूला आणि पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. शेवट मात्र गोड केलाय किरण पवार याने. धावसंख्या धावफलकावरती 80 आणि 81 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय टीम ज्युएल या संघासमोर.
स्पर्धेचं आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल आज दिवस क्रमांक 2 आणि लीग फॉर्मॅट मॅचेस मध्ये तुम्ही पाहता एक मोठी मॅच हर्ष 11 जयरमान जोबेली परेशदादा चौधरी चोळेगाव यांनी प्रस्तुत केलेल्या जोबेली तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय प्रिशा इशिता 11 शंकर पाटील मॅम फ्रॉम भोज आणि त्यासोबत भोजगावचे खरं तर विद्यमान उपसरपंच कार्यसम्राट सरपंच आपण पाहतो उपसरपंच प्रमोदजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतोय सावळेश्वर सावळा या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच टॉस खरं तर जिंकला टीम सावळा संघानं आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सांगितलं की आम्ही बॅटिंग करू या मॅच मध्ये आणि बॅटिंग करत असताना काप बॅटिंग केली आहे 30 बॉल 81 धावा उभारले आता 82 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये आणि खरं तर या मैदानावरती जो नेहमीच सराव करत आलाय मैदानाचा कानाकोपरा ज्याला माहिती आहे तोच मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय बदलापूरचा बंटर बॉय करण भगवान धुळेच्या बॅटमधून बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड लाईनच्या पलीकडे आलाय षटकार आणि जसा दाखल झाला तसं मी सांगितलं मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय आहे हे त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे आपण पाहतोय पहिला धमाका करणच्या बॅटमधून पुढचा बॉल आणि पुढच्याच बॉलवरती विकेट भीतीये पहिला बॉल बाउंड लाईनच्या बाहेर मी आधीच सांगितलंय खरं तर कोणत्याच गोलंदाजाला चौकार षटकार पहिल्या बॉलवरती आवडत नाही आणि आता त्याचं प्रत्युत्तर देत असताना पुढचा बॉल करणचा तुम्ही पाहताय जसा षटकार आला पुन्हा एकदा समोर बांधण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि आता पुढच्याच बॉलवरती बडी मछली जाल में फसती बी विकेटचं पतन पहिला बॉल जसा षटकार आला तसा खेळाडू कक्षातून देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आणि पुढच्या बॉलवरती आता ही भयान शांतता तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये कारण करण आउट झालाय जी ओळख आहे जोबेलीची डावकोराताचा बॅटर आज प्रकृती थोडीशी खराब आहे परंतु देखील गावासाठी आणि गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी करण पोहोचलाय परंतु या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आता खरं तर 6 धावा आल्यानंतर आता जड पावलाने आणि जड अंतकरणाने मैदान सोडतोय नवीन खेळाडू मंदिरावरती दाखल झाला यंगस्टर प्रेम धुळेला तुम्ही पाहता या मॅच मध्ये मागील मॅच मध्ये खरं तर ज्यानं 66 धावांची इनिंग साकारली आहे तोच खेळाडू आता सध्या घडीला तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती दाखल होतोय अभि नाही तो फिर कभी नाही या मॅच मध्ये इथून जो संघ जिंकेल तो पुढे सरकेल आणि खेळेल कासगाव संघासमोर 2 सामने जिंकत असताना मी म्हणेन कासगाव संघ देखील पुढे सरकलाय तो टीम देखील वाट पाहते तो संघ देखील वाट पाहतोय आता संघ नेमका कोणता जोबेली की सावळा सावळा की जोबेली बरं यार आल्या आल्या पुन्हा एकदा प्रेमला तुम्ही पाहताय आणि अखेर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय आणि झटका आता मोठा लागतोय दुसरा धक्का टीम जहरबान जोबेली संघाला फलंदाज बाद सलगचा दुसरा धक्का मैदानावरती पारबेल तू चल में आया ही परिस्थिती आपण पाहतोय मैदानावरती आता या मॅच मध्ये धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 6 या आकड्यावरती पुण्यापटे थांबली आहे अक्षय पवारला आपण पाहतो या मॅच मध्ये एक स्टायलिश खेळाडू म्हणून अक्षयची ओळख आहे आणि आज देखील तुम्ही पाहताय खरं तर शंकर पाटील कौतुक व्हायला व एका कॉलवरती खरं तर हा संघ खेळण्यासाठी दाखल झालाय त्यामुळे ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहतोय किरण पवार अक्षय पवारला आपण पाहतोय रायगडचे 2 सुपरस्टार म्हणून त्याची ओळख आहे बरं यार बॅटची कडा निघालाय बॉल पॉइंट आणि दरम्यानच्या मध्ये खेळाडू डीप मध्ये उपस्थित मेलती सिंगल दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न करतात विवेक गायकवाडला स्ट्राईक कमी आहे या मॅच मध्ये आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक 7 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल प्रेम कडून खरं तर अशा अपेक्षा भरपूर होत्या या मॅच मध्ये कारण मागील मॅच मध्ये काप बॅटिंग केली होती 66 धावा त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिल्या होत्या तोच खेळाडू आता भोपळाही फोडू शकला नाहीये म्हणून तर काय मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 हेच तर क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये आणि म्हणून तर आम्ही म्हणतो ना वक्त वक्त ती बात आहे कभी धूप आहे तो कभी बरसात आहे त्यामुळेच की काय तुम्ही पाहता ही स्पर्धा जरी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पावसाळी फॉर्मॅट मध्ये परंतु मैदानावरती पाण्याचा एकही थेंब नाहीये अशा परिस्थितीमध्ये का बॅटिंग केली किरण पवार आणि अक्षय पवारनं आणि आता त्याचं प्रत्युत्तर देत असताना मी म्हणेन करणनं सुरुवात चांगली केली होती परंतु करण जसं आउट झालाय ना संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय परंतु एखादा असा खेळाडू ज्याला ही फसलेली नौका आता किनारी लाभावी लागेल आणि तोच खेळाडू मैदानावरती टायमिंग शोधावरती विवेक गायकवाडच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड लाईनच्या पलीकडे स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट आलाय षटकार
अशा अपेक्षा आता जिवंत ठेवण्याचं काम मैदानावरती विवेक करतो या मॅच मध्ये, कारण एक षटकार त्याच्या देखील बॅटमध्ये आलाय, त्यामुळे टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल प्रचंड वेगाने आता पुढे जात असताना धावफलक 13 फलकावरती पाहायला मिळेल. अजूनही आपण पाहतो या मॅच मध्ये 69 धाबाची गरज आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती रोहित दाखल होते या मॅच मध्ये. रोहित केदारी ला तुम्ही पाहताय की गोलंदाज तिथून चेंज होईल, पाहावं लागेल. किरण पवार दाखल होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना आज खरं तर जोबेली टीमला सपोर्ट करण्यासाठी बराचसा प्रेक्षक वर्ग इथे मात्र दाखल होतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमचे जोबेली गावचे बॉडी बिल्डर संचेक धुळे, वेलकम, स्वागत आहे. त्यासोबत आमचे खरं तर यांच्या माध्यमातून जल येतं कले असं म्हटलं जातं. पाण्याची व्यवस्था ज्यांनी केली ते आमचे सागर बसने असतील. त्यानंतर रॉयल निंजा युवराज धुळे आमच्या सोबत जोडले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मथुर फॅन्सचे आमचे नीरज भोईर यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती किरण पवार केपी दाखल होतोय. पहिलाच बॉल यावेळेस देखील हॅमर करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. दरम्यान डॉट बॉल ची समाप्ती आता होत असताना टीमची टोटल 13 या आकड्यावरती पडण्यापडे थांबले. या मॅच मध्ये आता 23 बॉलचा खेळ शिल्लक आणि इथून 69 धाबा चेस करायच्यात. यात अनुशंकर बॅटिंग व्हायला हवी. फुल टॉस यावेळेस देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2-2 खेळाडू वेगात पोहोचलेत, परंतु मोठी दरी, त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल सीमा रेषा पार आलाय, चौकार. चौकाराला आणि चौकाराच्या पद्धतीने आता धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 17. इथे देखील खरं तर पुन्हा एकदा तुम्ही पाहत आहे समोरच खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाहीये. नाराज आहेत रोहित स्वतःच्या कामगिरीवरती, कारण त्याला देखील माहिती आहे इथून आता सिंगल डबलला फरक पडणार नाहीये, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास जर करायचा आहे ना, तर आता इथून मात्र बाईकने प्रवास करून जमणार नाहीये, हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. तोच प्रवास सध्याच्या घडीला विवेक गायकवाडचा सुरू आहे. बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे, गायकवाडचा वार, षटकार. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती वेगात आता पुढे सरकत असताना बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, पंच सांगतात लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते बाल केली आणि धावफलक आता पुढे सरकत असताना 1/4 ओव्हरचा देखील इशारा आता पोहोचलाय, त्यामुळे टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकते. 20 बॉल आणि 57 धाबा. 20 बॉल 57 धाबाची गरज या मॅच मध्ये. बरोबर यार केपी दाखल होतो या मॅच मध्ये. समोर खेळलाय अजून एक चांगला फटका. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विवेक गायकवाड साठी टाळ्या वाजतात आणि अखेर बॉल सीमा पार आलाय, षटकार. फॉर्म मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू तुम्ही पाहता विवेक गायकवाड, पण तो समोर देखील नाव छोटं नाहीये, ज्यानं आपण पाहतोय खरं तर रायगड प्रीमियर लीग गाजवली, 4 व्हीलर कार जिंकली आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं तर किरण पवार हे नाव मोठं आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील, कारण ठाणे रायगड जेव्हा जेव्हा मॅच होत असते त्यावेळेस किरण पवारची देखील वर्णी आपण नेहमीच पाहिले, परंतु समोर देखील विवेक गायकवाड. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, सेमी हेलिकॉप्टर खरं तर उडायचं होतं, नाही जमलं. दरम्यान बॅट आणि पॅडच्या मधून बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता आहे, त्यामुळे तुम्ही पाहताय शेवट गोड केलाय, स्विंग अँड मिस. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट बिकुरली, फिंगर रोल केली आणि अखेर आता
2 ओव्हरचा खेळ सहजा संपलाय ना. धावफलक टीमची टोटल 31 बनल्यात. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 18 बॉल मध्ये 51 धाबा चेस करावा लागतील. 18 बॉल 51 धाबा. टार्गेट तेवढं मोठं नाहीये आणि तेवढं छोटं देखील नाहीये, कारण याच मैदानावरती विवेक गायकवाड सराव करतो, याच मैदानावरती करण सराव करतो. त्यामुळे इथून या मैदानाची भौगोलिक परिस्थिती त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे या धाबा जास्त काही मोठ्या नाहीयेत, परंतु समोर संघ मोठा आहे हे म्हणायला हरकत नाहीये. या मॅच मध्ये चांगला खेळ आतापर्यंत टीम जोवेलीला देखील दाखवलाय. जोवेली संघाने मागील मॅच मध्ये एक मोठ्या संघाला माथेरानसारख्या संघाला परास्त केलं. त्याच माथेरान संघाला मी म्हणेन सावळा संघाला देखील परास्त केलं. फुलटॉस बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न होता. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तिथे खेळाडू उपस्थित 2 धाबा तिथे मिळतील या शंका नाहीये आणि अखेर या 2 धाब्याच्या मदतीनं आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 33 या आकड्यावरती 49 धाबा अजूनही चेस करायचे त्या मॅच मध्ये. याच अनुषंगाने आता बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. रोहित धुळेच्या साथीनं विवेक गायकवाड मैदानावरती दाखल झालेत. एक सामना खरं तर मला आजही आठवतोय. टेनिस बॉल क्रिकेट खरं तर आम्ही एन्जॉय करत होतो. समालोचन करत असताना उसाटण्याचं मैदान होतं. त्या मैदानावरती आपण पाहतोय 100 धाब्याचा पाठलाग करत असताना जोबेली संघ देखील आपण पाहतोय जवळपास 99 धाब्यापर्यंत पोहोचला होता आणि एका धाब्याने तो सामना गमावला होता. रोहित धुळे, विवेक गायकवाड, महेंद्र धुळे, करण धुळे का बॅटिंग केली होती त्या स्पर्धेमध्ये देखील. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय किरण पवार आणि अक्षय पवार ने का बॅटिंग केली आहे आणि त्याच प्रकारची आता गोलंदाजी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कारण जसा पहिल्या बॉलवरती षटकार आला ना, पुढच्या बॉलवरती अक्षयने विकेट काढली आहे करण धुळेची. त्यामुळे या मॅच मध्ये थोडासा दबाव जरूर आहे, परंतु दबावाला जुगारून इथून मात्र बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण अभी नाही तो फिर कभी नाही. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना रोहित केदारी दाखल झाला या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती नेहमी सावळा संघ म्हटला की रोहित केदारी, प्रफुल्ल केदारीला देखील कसं विसरून चालेल, ज्याने कित्येक मैदाने गाजवलेत. चांगला फटका टायमिंगच्या जोरावरती ऑन साइडला फेकून दिलाय बॉलला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सडक पे कडक बेधडक आलाय सिक्सर. रोहितच्या बॅटमधून रोहित प्रमाणे बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 39 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 15 बॉल आणि 43 धाबा. 15 बॉल 43 धाबा इथून चेस करायचे त्या मॅच मध्ये. यंगस्टर खेळाडू मैदानावरती एखादी किल्ला लढवतोय या मॅच मध्ये. रोहितला तुम्ही पाहता, रोहितच्या साथीने विवेक ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. चांगली कामगिरी करत असताना 15 बॉल 43 धाबा थांबवल्या जातील की चेस होतील हे देखील आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. 2 नामांकित पंच मैदानावरती पार बेतील. जेपी पॅनल जतीन भुयाळ सर यांना आपण पाहतोय, मॅम फ्रॉम कल्याण, आणि त्यांच्या साथीनं स्कोरलेग अंपायर प्रशांत सूर्यराव मॅम फ्रॉम बदलापूर यांनाही तुम्ही पाहताय, जे स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत. स्वामी स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगती. आज दिवस क्रमांक 2 बढते यार रोहित. इथे देखील बॅटची गडा थर्डमॅनला बॉल निघाला. खेळाडू डीपमध्ये पोहोचतील उपस्थित. बॉलला फेकतात दरम्यान सिंगला भीती आहे. या ओव्हर मध्ये विवेकला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये, त्यामुळे आपण पाहतोय धावफलक देखील थोडंसं थांबलं या मॅच मध्ये. 14 बॉल 42 धाब्याची गरज आहे. 2 बॉल भरपूर महत्वाचे या मॅच मध्ये. 14 बॉल 42 धाबा इथून चेस करावं लागतील या मॅच मध्ये. समोर देखील तुम्ही पाहताय सावळा संघ मैदानावरती खेळतोय. आज प्रिशा इशिता 11 म्हणजेच काय तर शंकर पाटील आणि प्रमोदजी देशमुख उपसरपंच यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती आपल्याला खेळताना दिसेल. बरं यार इथे देखील ऑन साइडला मोठा फटका खेचायचा होता, नाही जमलं, संपर्क नव्हता. त्यामुळे अजून एक डॉट. तेरा बॉल 42 धाबा. रन टू विकेट. फुलटॉस पाठवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. साइड स्क्रीनच्या दिशेने डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा धमाका होतोय. विवेक
गायकवाडच्या बॅटमधून, त्यामुळे अजूनही 12 बॉल 36 धावा. प्रिशा इश्विता 11, प्रिशा इश्विता 11 सावळा च्या विरोधात हर्ष 11 जोबेली. म्हणजे दोन्ही टीमला पुरस्कार ते आपल्याला जरूर पाहायला मिळतील. तिन्ही टीमला पुरस्कार देत. बिहान 11 श्री गणेश कासगाव संघ देखील वाट पाहतोय, कारण लहान याचा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 2 सामने त्यांना देखील जिंकलेत आणि आता मैदानावरती तुम्ही पाहता एक मोठी मॅच हर्ष 11 जोवेलीच्या विरोधात प्रिशा इश्विता 11. पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस देखील एक सिंगल बाईट्स. 11 बॉल आणि आता 35 धाबाची गरज. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टिकच्या वरून हा बॉल. 10 बॉल 35. अक्षय पवार बॉडी ट्रॅक वरती दाखल झालाय, राऊंड द विकेट. इथे देखील कदाचित फुलटॉस बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट. 9 बॉल 35 धावा. का बॉलिंग करतोय विवेक गायकवाड, आता थांबवलं या मॅच मध्ये अक्षय पवारनं. फुलटॉस बॉल, फटका कदाचित हा देखील फसलाय. खेळाडू पोहोचतो एक सिंगल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा. त्यामुळे आता 8 बॉल आणि 33 धाबा. आठ बॉल 33. हा ट्रॅकर बॉल, चांगला फटका आहे, खेळाडू पोहोचतील डीप मध्ये. तिथे एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकेल. 7 बॉल 32 धावा. इथे देखील बॅटचा स्विंग जबरदस्त होता. डॉट. आता 32 धाब्याची गरज. राज आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि राजच्या विरोधात पहिला बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. 5 बॉल 26. पाच बॉल चा खेळ आता शिल्लक आणि 5 बॉल मध्ये इथून 26 धावा चेस करावा लागतील. इथे देखील नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिकच्या वरून बॉल झाले सुरक्षेच्या हातामध्ये. डॉट. चला श्री गणेश कासगाव टीम कॅप्टन येऊन थांबा. आणि अखेर एक सिंगल.
संचे घालीत साकी गेल्यावरती बॉडी बिल्डर बॅट बॉल दरम्यान ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर एक सिंगल 1 to go. रन द विकेट. शेवटचा बॉल इथे शेवट गोड केले जोवेलीने, परंतु हा सामना जिंकला टीम प्रिशा इश्बिका 11 सावळेश्वर सावळा संघ. अभिनंदन. तर हार्ड लक टीम जोवेली. चला टॉस साठी या. कॅप्टन दोन्ही टीमची कॅप्टन या टॉस साठी.